स्वतःला जर त्या स्टेशन्सना बांधून घेतलं तर त्या सगळ्या एकमेकांना बांधणारी एक जबरदस्त टीम तयार होण्याची शक्यता ह्या सगळ्या महाराष्ट्राच्या 400 केवी तीर्थक्षेत्रांमध्ये आहे. त्या तीर्थक्षेत्राचा एक असा गंमतशीर गुण होता की मे महिन्यामध्ये साधारणतः सगळ्यांच्या फॅमिलीज गावाला निघून जायच्या आणि एक महोत्सव सुरू व्हायचा. पिरियड असा होता की त्या काळात त्या स्टेशनचं लोकेशन असल्यामुळे म्हणा की जनरली सगळी आउटेज आता तुम्ही पाहाल की तुम्ही खारघरला बसलेला आहात, तुम्ही मुंबई सिस्टमशी कनेक्टेड आहात, तुम्ही कळव्याला बसलेला आहात, तुमचे आउटेजचे टाइम, तुमच्या कामाच्या वेळा ह्या तुम्ही ठरवून त्याप्रमाणे करू शकत. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, नवल काही नाही. म्हणजे त्यावेळेचा पॉवर सिस्टीमची जी काही सिच्युएशन होती की तेव्हाचा वेळ असा होता की सगळी कामं ही साधारणतः रात्री 10:30-11ला सुरू व्हायची आणि ती साधारणतः पहाटे 6-7 वाजता रिस्टोरेशन ऍक्टिव्हिटी संपायची. तेव्हाची कामं जवळपास पद्धत झाली. म्हणजे 37 वर्षाचा काळ जसा आपण एका माणसाकडे पाहतो तसं सायमल्टेनियसली आपल्याला 37 वर्षामध्ये बदलत गेलेल्या पॉवर सिस्टीमचं पण एक पिक्चर दिसत असतं. तर त्या काळामध्ये आम्ही सगळेजण एकत्र जे किचन चालवायचो सगळ्यांसाठी, तेव्हा आमचे खानसाहेब म्हणून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते त्यांचा, आणि म्हणजे जवळपास मिनिमम 6 ते मॅक्झिमम 20 लोकांपर्यंत हे किचन चालवायचं. देयर वर मेनी कुक्स अँड दे नेव्हर पॉइंट. आपण असं म्हणतो की कुक जर झाले तर सगळी गडबड होते, पण असं झालं ना. खारघरला आल्यानंतर काही दिवसानंतर महेंद्रकर साहेबांचा मला फोन आला आणि ते मला म्हणाले की सबस्टेशनला जशी आपली प्रॅक्टिस होती की एखादं छान काम झालं की सबस्टेशन मध्ये सगळ्यांनी आणि काही पुढे पाहायला जायची गरज नाही, सबस्टेशन मध्ये करायचं आणि त्या दिवशी जेवण सगळ्यांनी 50 किलो, तेव्हा स्टाफ जास्त होता तो परत मोठा कार्यक्रम. तर तसं मला परत खारघरला आल्यावर वाटायला लागलं आणि मला खरोखर खूप आनंद. म्हणून हा एक त्यांचा ऍडिशनल गुण जे सांगतो की ते चांगले कुक आहेत. आणि त्यांनी वेलकम होम म्हणायला म्हणजे त्याचं आता गर्भित काय आहे मला या गुणाचा उपयोग सगळ्यांना हो. या प्रोजेक्टचा उल्लेख झाला इथे वारंवार, पण परत एकदा मी जाणीवपूर्वक 3 ते 4 प्रोजेक्टचा फक्त उल्लेख करू इच्छितो. पहिला प्रोजेक्ट म्हणजे पॉवर सिस्टम लर्निंग सेंटर. हे लर्निंग सेंटर डिझाईन केल्यानंतर ज्यावेळी मी फॅकल्टी लिस्ट करायला बसतो त्याच्यातली जी मी पहिली नावं की बाबा हे चालणार कसं. एखादी आयडिया ठरवणं हे फार सोपं काम. आयडियाज आपण खूप सांगू शकतो, पण त्या प्रत्यक्षात आणणे, त्या राबवणे, त्या चालवणे हा केवळ आणि केवळ टीमचं काम असतं. तो मी अगदी असा विश्वास ठेवतो की या आयडिया आपल्यापैकी कुणाला तरी सुचतात याचं कारण आपल्याला ह्या सिस्टीमनी काम करायला दिलेलं असतं म्हणून सुचतं. या आयडिया आपण राबवू शकतो कारण तिथे अगदी छोट्या छोट्या माणसापासून हे कामात वेगवेगळ्या रोल करणं, प्रत्येक जण जर टीम म्हणून काम करत असेल तर त्या आयडिया यशस्वी होण्याची शक्यता तयार होते. आणि महेंद्रकर सरांसारखा माणूस की जो सातत्याने अशा गोष्टींमधला आपला रोल सगळ्या अडचणींमध्ये राबवायला तयार असतो आणि तो करत राहतो तर त्या चालू राहतो. अशा व्यक्तींच्या लिस्टमध्ये मी कायमस्वरूपी महेंद्रकर साहेबांना बघत आलेलो आहे आणि ही हॅज डिलिव्हर्ड इट 100%. त्याच्यात मला काहीही शंका नाही. दुसरा प्रोजेक्ट की ज्याच्यामध्ये मला परत अधिकाराशी उल्लेख केला की RRS वॉज अन इंटरेस्टिंग आयडिया आणि ती कन्झ्युम करताना आम्हाला खरोखर हे माहित नव्हतं की ही कुठेतरी इतर ठिकाणी झालेली आहे, पण हे आपल्याला सुचल्याच्या आनंदात आम्ही इतके होतो की ती डिझाईन करेपर्यंत आम्ही कोणाला विचारलं सुद्धा नाही की हे कोणी कसं केलं. नाही, हे ऍज MSPC इंजिनियर्स आपण करू शकतो. त्याच्यामुळे त्याच्यात आम्ही 3 पार्ट केलेले होते की हे कन्स्ट्रक्शन इंजिनियर्स, ऑपरेशनल इंजिनियर आणि प्रोटेक्शन इंजिनियर.
त्याचं जे अतिशय उत्तम डॉक्युमेंटेशन बनवलं त्यातलं संपूर्ण प्रोटेक्शन पार्टचं डॉक्युमेंटेशन हे अनिल महिंद्रकरांचं क्रेडिट आहे. आज मला खरोखर आनंद होतो की ती आयडिया नुसती पुढे नाही गेली तर ती ऑर्गनायझेशन सेटल झाली, कितीतरी ठिकाणी ती इम्प्लिमेंट झाली, त्याच्यात इम्प्रुव्हमेंट होऊन 765 केबी सारख्या ठिकाणी आम्ही परत जेव्हा एकत्र बसलो की आपल्याला इथे RRS तर करायचं आहे, पण याची नेक्स्ट वर्षन आता आपण मॅन्युअलच्या पुढे गेलेलो आहोत, पण ही सगळी ऑटोमेटेड सिस्टीम राबवत आहोत आणि ती आपल्याला सक्सेसफुल करायचं आहे, हे आपल्या समोरचं चॅलेंज आहे. इट वॉज शिअर प्लेजर. दुसरा पार्ट मला असं वाटतं की कारण तुमच्यापैकी काम करणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही ट्रान्सफॉर्मर फेल्युअर्स पाहणार आहात, तुम्ही लाईन फेल्युअर्स पाहणार आहात, तुम्ही नवीन ट्रान्सफॉर्मर कमिशन करणार आहात, तुम्ही नवीन रिले कमिशन करणार आहात, तुम्ही फॉल्ट्स काढणार आहात, तुम्ही रिपेअरिंग करणार आहात, तुम्ही मेंटेनन्स करणार आहात. पण काही वर्ष हे झाल्यानंतर तुमच्याकडे जे काही जमा होतं या जमा झालेल्या त्याला तुम्ही माहिती म्हणा, त्याला तुम्ही ज्ञान म्हणा, त्याला तुम्ही काम कसं करायचं ती पद्धत म्हणा, त्याला तुम्हाला जे आवडतं ते नाव. पण हे जे काही तुमच्याकडे जमा झालेलं आहे त्याच्यातून तुम्ही पुढे काय करणार. मला असं वाटतं हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि तिथे मी हे जे छोटे प्रोजेक्ट आहेत जसं मी 765चा उल्लेख करतो, मगाशी ज्या एकच निंबोरा स्टेशन पैकी पहिलं 9-2 इम्प्लिमेंटेशन आपण करू शकलो आणि इट हॅज बिकम अ मॉडेल ज्याच्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन इमेन्स आहे. PCI-DIAला जेव्हा त्यांनी यावं अशी इच्छा मी त्यांच्याकडे व्यक्त केली तेव्हा हा प्रश्न हा नव्हता की महेंद्रकरांचा माझा परिचय आहे की हा प्रश्न हाही नसतो की या माणसाचं आपलं जमेल की नाही. These are all first questions. हा होता की हा एक माणूस आमच्या नजरेसमोर या ऑर्गनायझेशन मध्ये असा होता की ज्यांनी या क्षेत्रात संपूर्ण पारदर्शक आणि डेडिकेटेड पद्धतीने काम केलेलं आहे. आपल्या जवळ जमा झालेले ज्ञान परत एकदा या ऑर्गनायझेशनच्या कामासाठी लावायची ज्याची तयारी आहे असा माणूस म्हणून त्यावेळी मी महेंद्रकर सावंतकडे बघत होतो आणि मी परत अतिशय अभिमानाने आनंदाने हे सांगू शकतो की हा डिसिजन मला वाटतं देसाई साहेब 100% योग्य. मी बाकी त्यांच्याबद्दल काही सांगणार नाही. यू ऑल तुमच्यासाठी काही प्रश्न विचार. आता प्रश्न असा आहे की 37 वर्ष आणि मी तुम्हाला खरोखर म्हणजे ज्या 80च्या काळाचा त्यांनी उल्लेख केला त्या काळातल्या नांदेड मधल्या चालणाऱ्या टेक्निकल ऍक्टिव्हिटी म्हणाल तर इथे थांबलेली माणसं तुम्हाला तासभर सांगतो. त्या लेट 1990s मध्ये झालेल्या प्रोजेक्टबद्दल आपण सांगायला लागलो तर तेही खूप वेळ सांगतो. पण हे सगळं बाजूला ठेवून मी असा प्रश्न विचारतो की 37 वर्षात बदलत जाणाऱ्या पॉवर सिस्टीमला फेस करत असताना त्यांनी जे गोळा केलं आणि त्यांनी जे दिलं त्याचा वारंवार उल्लेख करून आपण आज त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतोय, त्यांना शुभेच्छा देतोय, त्याचा आनंद व्यक्त करतोय, त्यांचा गौरव करतो. आपल्या प्रत्येकाने इन्क्लुडिंग मी स्वतःला हा प्रश्न विचारायचा आहे की मी घालवलेल्या काळात माझ्याजवळ काय जमा झालं. का गिरवलेल्याच विद्यापीठ म्हणायचं. कोणीतरी म्हणाल की नाही ते तेव्हा होतं. जॉबवर किंवा प्लेसचं काही महत्व असतं का. अमुकच माणूस असला तर गोष्ट होते याचं काही महत्व असतं का. मला असं वाटतं की अतिशय चांगला उल्लेख त्यांच्या बोलण्यातून आला. त्यांनी ज्या माणसांबद्दल सांगितलं त्या सगळ्यातून दिसतंय काय व्हॉट वी हॅव टू डू. आपल्याला समजून घेण्याची गोष्ट आहे ती म्हणजे दृष्टिकोन किंवा अप्रोच. पॉवर सिस्टीम त्यांच्यासाठी तेच करते आजूबाजूला, तेच करते म्हणजे तेच प्रॉब्लेम उभे करते.
म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन इंजिनियर्सशी बोलायचो मी तेव्हा नेहमी त्यांना असं म्हणायचो, इंडक्शन बॅचला जेव्हा मी ओपनिंग सेशन घ्यायचो तेव्हा मी नेहमी त्यांना असं म्हणायचो की आय प्रे की तुम्हाला भरपूर प्रॉब्लेम फेस करायला लागतो, तुमच्या आजूबाजूला भरपूर इश्यूज येऊ, कारण ज्याच्यातून तुम्ही हा एंड पॉइंट बघता त्याचा अप्रोच मला वाटतं फक्त हाच असतो की माझ्या समोर आलेला प्रॉब्लेम, माझ्या समोर निर्माण झालेला इश्यू हा माझा इश्यू आहे, याचं सोल्युशन काढण्याचं काम हे माझं आहे. अभियंता म्हणून, कर्मचारी म्हणून ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. माझ्या संपूर्ण क्षमता पणाला लावून मी इथे सोल्युशन निर्माण करण्याचा प्रयत्न करीन, हा अप्रोच घेण्याचा आपण प्रयत्न केला तर मला असं वाटतं की खूप काही घडू शकतं. याचं उदाहरण म्हणून मी अशा जागा, जी माणसं, आणि आपण नेहमी असं म्हणतो चांगला माणूस बाहेर जाताना वी ऑलवेज से की वी लूज व्हॉट, वी लूज एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्सला रिप्लेसमेंट नसते. कॉमनली म्हणली जाणारी टर्म आहे की एक्सपिरियन्सला रिप्लेसमेंट नसते. पण मी परत सांगतो की आम्ही जेव्हा PSLC ट्रेनिंग घेणाऱ्या लोकांसोबत आम्ही एकत्र बसतो, आम्ही गप्पा करायचो, तेव्हा मी असं म्हणायचो की एक्सपिरियन्सला रिप्लेसमेंट नसते याच्यावर माझा फार विश्वास नाही. ज्यांनी एक्सपिरियन्स घेतला आहे त्यांनी एका फेज नंतर हा एक्सपिरियन्स त्याला जमणाऱ्या क्षमतेने सातत्याने ट्रान्सफर करत राहण्याचा जर प्रयत्न केला तर ऑर्गनायझेशन मध्ये नवीन एक्सपिरियन्सची लेवल जी आहे ही लेवल चेंज. आणि मी परत एकदा सांगतो की त्यांनी ते 100% प्रयत्न तर केलाच आहे, तो यशस्वीपणे. त्यांच्या पर्टिक्युलरली सेंड ऑफ मध्ये मी जेव्हा जायचो तेव्हा मी खूप वेळा असं म्हणायचो की आपल्याला डिग्री, म्हणजे त्यांनी तर 20व्याच वर्षी मिळेल, डिग्री कॉलेज देते, पण इंजिनिअरिंग बनण्याची प्रोसेस जी असते ना की ज्या दिवशी तुम्ही पहिला प्रॉब्लेम फेस करता त्या दिवशी सुरू होते. आपल्याला असं वाटतं की अप्लाइड मेकॅनिक्सचा डिफिकल्ट गेलेला पेपर हाच खरा हर्डल होतो, पण डिग्री हा खरा हर्डल आहे. डिग्री मिळाल्यानंतर आपल्याला असं वाटतं की वी हॅव बिकम इंजिनियर, पण आपण येऊन उभे राहतो साईटवर आणि आपल्यासमोर इश्यूज येतात आणि मग आपल्याला लक्षात येतोय की हा प्रवास आज सुरू झाला. रिटायरमेंट सगळ्यांची होते, इंजिनियर बनण्याचा प्रवास यातल्या काही जणांचा पूर्ण होतो. ही इज वन ऑफ देम. आणि अशा अभियंत्याला दोन गोष्टी मी करणार आहे. एक म्हणजे कधीचा पट्ट्याने सांगितला आणि मगाशी या टीम मधल्या 2 रणरागिणींचा त्यांनी जो उल्लेख केला ते मला अतिशय आवडलं. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. साधारणतः 7 ते 8 वर्षापूर्वी जेव्हा आपण पहिल्यांदा डायग्नोस्टिक सायकल्सची सर्क्युलर्स फायनल केली, त्या गोष्टी ती फायनल केली त्यावेळी आम्ही त्या डिस्कशनमध्ये होतो आणि तिथे 2 प्रश्न मला विचारले आणि त्या 2 प्रश्नांवर पॉझिटिव्हली उत्तर देणारे फक्त आम्ही 2 माणसं होतो. एक मी होतो आणि एक सातपुते साहेब आपले KCC वाशी होते, वन ऑफ दी व्हेरी गुड इंजिनियर्स दॅट पॉइंट. आणि प्रश्न असा होता की अरे हे काम तर आतापर्यंत फक्त टेस्टिंग इंजिनियर करत आले, मग हे बाकीचे करू शकतील का? तर मी त्याला दिलेलं उत्तर असं होतं, मी असं म्हणालो की या ऑर्गनायझेशन मधल्या अभियंत्यापैकी प्रत्येक जण करू शकेल याच्याबद्दल माझ्या मनात काहीही शंका नाही. पण याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, हा प्रोजेक्ट त्या दिवशी मी म्हणेल की याच्यात यश यायला लागलं ज्या दिवशी टॅन डेल्टा मेजरमेंट, टायर व्हॅल्यू मेजरमेंट, ट्रान्सफॉर्मर टेस्टिंग याच्यातला मॅक्झिमम कंपोनंट माझ्याकडचे टेक्निशियन्स हँडल करत असतो. आणि ही आम्हाला नुसती खात्री नव्हती, तर हे आपण या ऑर्गनायझेशन मध्ये घडवून आणू शकतो हे सुद्धा त्या दिवशी साधारणतः 8 वर्ष लागेल मला वाटतं त्या गोष्टीला. तो मगाशी तुम्ही जो उल्लेख केला त्याचा मला अतिशय आनंद झाला. त्या दोघी जरी का असतील तर माझी
मुलांच्या हस्ते आपण त्याकडे काय आपण त्यांना देऊ प्लीज. प्रामाणिकपणे काम करणारा, स्वतःच्या कामाला कर्तृत्वाला कुठलाही कलंक लागू अशी सातत्याने स्वतःला जागी ठेवणारी भावना मनात बाळगली. आपल्याकडे येणाऱ्या तांत्रिक इश्यूजला इंजिनिअरिंग तर शोधायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करण्यात यशस्वी होतो असा माणूस हा नेमका कोच. इंजिनिअरिंग मधलीच पण आर्किटेक्चर मधली टर्म सांगतो. जेव्हा कमान उभी राहते, कमानीमध्ये कीस्टोन्स आणि या कीस्टोन्सच्या भोवती आर्चेस उभे असतात. तुम्ही जर जुनं आर्किटेक्चर डायग्राम पाहिलेले असतील तर ज्याने कोणी ओल्ड आर्किटेक्चर जस्ट इमेजेस जरी पाहिल्या असा माणूस माझ्या दृष्टीने अशी माणसं म्हणजे ऑर्गनायझेशन मध्ये कीस्टोन्स असतात. हे कीस्टोन्स ह्या भल्या मोठ्या कमानी एकत्र उभ्या आणि देखण्या राखण्याचं काम करतात. आय एम प्राऊड आणि ते माझे मित्र आहेत. आणि ते सेपरेट आभार मानणार नाही कारण मी त्यांना वेगळं करत. धन्यवाद महेंद्रकर साहेब. ऑपरेशन म्हणून पॉवर सिस्टीम मध्ये प्रामाणिकपणे काम करू इच्छिणारे अभियंते म्हणून मी केलेल्या या 37 वर्षाच्या सेवेबद्दल मी आहोत तुमचे संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो. हा प्रवास इथे थांबणार नाही याची सगळ्यांनाच खात्री आहे. च्या पुढील प्रवासासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. खारघरच्या टीमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि खारघरच्या टीमसाठी मी असं म्हणतो की आपण टार्गेट घेऊया. ते जे म्हणाले की आलेल्या टीमला इथल्या टीमचं नाव हे चांगलं वाटेल याची मी काळजी घेण्याचा प्रयत्न केला. मी असं म्हणतो लेट अस टेक दिस टार्गेट की 3 वर्षामध्ये हे स्टेशन आपण महाराष्ट्रामध्ये कुठल्या तरी 2 नवीन कामांसाठी ओळखलं जाईल जी कुणीही आजपर्यंत महाराष्ट्रात केलेली नसते. आणि मी ओपनली तुम्हाला सांगतो या ऑर्गनायझेशन मध्ये या 3 वर्षामध्ये मी कुठेही आणि कुठल्याही पोस्टवर असो ज्याला कुणाला त्या माणसाच्या पदाचा विचार न करता अशी आयडिया सुचेल त्याला मी 100% मला होईल तो सपोर्ट देण्याचा प्रयत्न करीन. माय डुअर्स, माझी केबिन, माझी खुर्ची, माझा फोन अशी आयडिया ऐकण्यासाठी सतत ओपन असेल, आतुर असेल. धन्यवाद.